येणाऱ्या 10 वर्षामध्ये जर तुम्हाला मोठा पैसा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. मी आज तुम्हाला अशा एका इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलणार आहे की ज्याच्यामध्ये रिस्क तर आहे, पण जर तुम्ही त्याला वेळ दिला तर कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये जेवढे पैसे बनत नाहीत तेवढे इथं पैसे बनतात. तर म्युच्युअल फंड मध्ये अशी एक कॅटेगरी आहे, तिचं नाव आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. तर या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय, याच्यामध्ये कुणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कालावधी किती असला पाहिजे, SIP ची कुठली स्ट्रॅटेजी यूज केल्यानंतर लॉंग टर्म मध्ये मोठी वेल्थ क्रिएट करता येते, या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. मी एक NISM सर्टिफाईड आहे. मागच्या 15 वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिव्हली काम करतोय. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लार्ज कॅप म्हणजे काय, की भारतातील टॉप 100 कंपन्या की ज्यांचं व्हॅल्युएशन सगळ्यात जास्त आहे त्या कंपन्या लार्ज कॅपमध्ये येतात. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर मिड कॅप 100 पासून ते 250 कंपन्या की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे की येणाऱ्या काळामध्ये लार्ज कॅप होण्याचं, अशा कंपन्या मिड कॅपमध्ये येतात. आणि त्यांच्या नंतरच्या ज्या 250 पासनं जे मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या 6 ते 7,000 त्या सर्व काही कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात. तर या फंडमध्ये काय असतं की स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की पोर्टफोलिओ मॅनेजर काय करतो की ज्या कंपन्यांमध्ये पोटेन्शियल आहे येणाऱ्या काळामध्ये मिड कॅप होण्याचं, लार्ज कॅप होण्याचं, ज्यांची ग्रोथ चांगली आहे, त्यांची फायनान्शियल चांगले आहेत, अशा कंपन्या ज्या आहेत त्या सिलेक्ट करतं आणि त्याचा एक पोर्टफोलिओ बनवतो. कारण की ह्या स्मॉल कॅप ज्या कंपन्या असतात ना, इथं सगळ्यात जास्त पैसा बनतो. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये 10 वर्षाचा जर रिटर्न काढला आपण तर सगळ्यात जास्त पैसा बनलेला आहे की जवळपास बघितलं आपण तर 20 ते 22% रिटर्न अॅन्युअली दिलेले आहेत. तर ही स्मॉल कॅपची ताकद आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो की स्मॉल कॅप मध्येच काय इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर आता बघा समजून घ्या की ज्यावेळेस तुम्ही लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करता, ऑलरेडी त्या कंपन्यांमधली स्टोरी संपलेली आहे, त्या कंपन्यांनी ऑलरेडी रिटर्न दिलेलं आहे. त्यामुळे लार्ज कॅपचे तुम्ही रिटर्न बघितले त्या पद्धतीमध्ये तेवढे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले नसतात. त्याच पद्धतीनं तुम्ही जर लार्ज कॅप मिड कॅप जर बघितलं तर मिड कॅपमध्ये पण काय आहे की जी ग्रोथ होणारी असते ते कंपन्यांमध्ये झालेली असते. अशा कंपन्या ज्या असतात ते मिड कॅपमध्ये असतात. पण स्मॉल कॅपमध्ये अपॉर्च्युनिटी असते त्या कंपन्यांना की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा बिझनेस करायची, खूप मोठी ग्रोथ करायची. त्यामुळं कधीही रिटर्न जे बनतात ना स्मॉल कॅपमध्ये मोठ्या अमाऊंटमध्ये बनतात. स्मॉल कॅपमध्ये आपल्या पोर्टफोलिओचा काही हिस्सा असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो की रिस्क किती आहे याच्यामध्ये. आता बघा की ज्यावेळेस आपण स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, ठीक आहे, आणि आपला जो कालावधी जो आहे तो जर शॉर्ट ठेवला आपण, म्हणजेच काय की 3 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षच्या आतला जो कालावधी आहे तो स्मॉल कॅप म्युच्युअल फंडसाठी जो आहे तो योग्य नाहीये. इन्व्हेस्टमेंट कुणी करायची आणि किती कालावधीसाठी करायचे, तर आपल्याला लॉंग टर्म साठी करायचे. म्हणजेच काय की 5 वर्षाच्या पेक्षा जास्त ज्यांना पैसे इन्व्हेस्ट करायचे अशा लोकांनी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाहीये. कारण की आजपर्यंत बघितलं आपण की ज्या ज्या लोकांनी 5 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ना, ते एकही लोक म्हणजे एकही इन्व्हेस्टर निगेटिव्ह मध्ये नाहीये, ते सर्व काही पॉझिटिव्ह मध्ये आहेत. त्यामुळे स्मॉल कॅप मध्ये कुणी इन्व्हेस्टमेंट करायचे की ज्यांचा व्ह्यू जास्त आहे, ज्यांचा व्ह्यू 5 वर्षाच्या पुढचा आहे, अशा लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायचे. कारण की शॉर्ट टर्म साठी जर बघितलं आपण तर ह्या स्मॉल कंपन्या असल्यामुळं यांच्यामध्ये उतार चढाव जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजेच काय की अजून ह्या कंपन्या ज्या असतात त्या स्टेबल नसतात. म्हणजेच काय की मार्केटमध्ये जर करेक्शन आलं तर याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर करेक्शन येतं. आणि मार्केटमध्ये जर ग्रोथ असली, मार्केट जर चांगलं परफॉर्म करत असेल, या कंपन्या ज्या आहेत त्या एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स करतात. म्हणजेच काय की कोरोना सारखा जर कालावधी आला तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जे आहेत ते जवळपास 40 ते 50% डाऊन होते. पण त्याच्यानंतरच 6 महिन्यानंतरच परत एकदा त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ झाली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर रिटर्न दिलं. आता मेन मुद्द्याकडे येऊया की मागच्या 10 वर्षाचा आपण जर इतिहास काढला की 10 वर्षामध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंडनी किती रिटर्न दिलेले आहेत. तुम्ही जर स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये जर 10 वर्ष आधी जर SIP केली असती तर रिटर्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. नंबर 1 ला निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे. इयर ऑन इयर यांनी जवळपास 24% रिटर्न दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा कुठल्याही ऍसेट क्लास, गोल्ड असू, सिल्वर असू किंवा स्टॉक मार्केट असू किंवा मार्केटमध्ये कुठलेही रिअल इस्टेट असू, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इयर ऑन इयर हे जे 24% रिटर्न आहे ना ते दरवर्षी दिलेलं आहे आणि कंपाऊंडिंगने दिलेलं आहे. त्याच्यामुळं आता जर बघितला टॉपला जो आहे तो निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे. जवळपास याच्यामध्ये जर SIP केलेली असेल, हे SIP चे रिटर्न आहेत जवळपास 24% आहे. सेकंड नंबरला कुठला येतो HDFC चा स्मॉल कॅप, यांनी 22% रिटर्न दिले आहेत. 3 नंबरला येतो SBI चा स्मॉल कॅप, यांनी जवळपास 21% रिटर्न दिले आहेत. 4 नंबरला ऍक्सिस स्मॉल कॅप,
यांनी जवळपास 20% रिटर्न दिलेले आहेत. आणि 5 नंबरला जर बघितलं आपण तर HSBC म्युच्युअल फंड आहे, त्यांनी जवळपास 19% रिटर्न दिलेले आहेत. खूप साऱ्या लोकांना असं वाटत असेल की कॉन्टचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड याच्यामध्ये का घेतलेला नाहीये, तर त्याचे पण रिटर्न खूप चांगले आहेत, जवळपास 19% पर्यंत रिटर्न आहेत. पण प्रॉब्लेम काय की कॉन्ट म्युच्युअल फंड मध्ये जर बघितलं आपण तर या AMCचा इन्व्हेस्टमेंटची जी स्ट्रॅटेजी आहे ती आम्हाला थोडीफार रिस्की वाटते. कारण की सगळ्यात जास्त जर त्यांनी बघितलं मागच्या काही कालावधीमध्ये अदानीच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यामुळं कॉन्टचा जो फंड आहे स्मॉल कॅप या टॉप 5 मध्ये त्याला आम्ही जागा दिलेली नाहीये. खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की सर मग मी लमसम अमाउंट इन्व्हेस्टमेंट करू का SIP करू, म्हणजेच काय मी एकदाच पैसे लावू का मी टप्प्याटप्प्याने लावू. तर त्याचं सिंपल आन्सर आहे की ज्यावेळेस तुम्हाला स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे त्यावेळेस तुम्ही कधीही लमसम अमाउंट इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. तुम्हाला काय करायचंय याच्यामध्ये SIP लावायचे, म्हणजे काय की तुमची रिस्क जी आहे ती कमी होईल. आणि SIP लावण्याचा फायदा काय आहे की स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जे आहेत याच्यामध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते, म्हणजेच काय की स्टॉक मार्केट जर बघितलं आपण 10% डाऊन असेल, करेक्शन आलेलं असेल, तर स्मॉल कॅपचे म्युच्युअल फंड तुम्ही डबल पकडून चला 20% खाली आलेले असतात. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना त्यावेळेस आपण SIP फॉर्मॅटनेच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, म्हणजे लॉंग टर्म मध्ये तुमची रिस्क कमी होते आणि रिटर्न वाढतात, कारण की प्रत्येक डीपला तुमची SIP जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो की पोर्टफोलिओचं ॲलोकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे. आता जर बघितलं आपण तर मग काय की स्मॉल कॅपने जास्त रिटर्न दिलेले आहेत, तुम्ही सांगताय स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तर मी काय करतो की माझ्याकडे 100% रक्कम जी आहे ती सगळी स्मॉल कॅप मध्ये लावतो. असं नसतं. पोर्टफोलिओमध्ये कसं असतं की ज्यावेळेस आपण ॲलोकेशन करतोय, ॲसेट ॲलोकेशन करतोय, त्यावेळेस आपल्याला काय करायचं की प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये थोडी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायचे. ज्यांचं वय कमी आहे, ज्यांचं वय 25 पासून सुरुवात केलेली, 20 पासून सुरुवात केलेली इन्व्हेस्टमेंटची, त्यांनी स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाहीये, कारण की त्यांचा कालावधी जो आहे तो जास्त आहे. ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी पोर्टफोलिओ ॲलोकेशन केलं पाहिजे. कशा पद्धतीनं करायचंय की माझी काही अमाऊंट करायची मला लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये. माझा जो व्ह्यू असेल, मला जे पैसे येणाऱ्या 10 वर्षासाठी लागणार नाहीयेत, असे पैसे मी स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्याच्यानंतर ॲसेट क्लासमध्ये पण करायचे, म्हणजेच काय की गोल्ड, सिल्वरमध्ये पण माझी काही इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. काही इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये पण असली पाहिजे. अशा पद्धतीनं पोर्टफोलिओ ॲलोकेशन करायचं आहे. जास्तीत जास्त अमाउंट जी आहे ती स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय फायदा होतो, तुम्ही बघितलंच असेल की रिटर्न तुम्हाला चांगले मिळतात. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की कुठली अशी एक स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्यामध्ये स्मॉल कॅपमध्ये जे आता सध्या जे रिटर्न तुम्हाला दिसतायत याच्यापेक्षाही जास्त रिटर्न मिळू शकतात. तर सिंपल आहे की तुम्हाला काय करायचं आहे, स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे याच्यामध्ये ज्यावेळेस 2% पेक्षा जास्त डाऊन असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की एक इन्व्हेस्टमेंट करायची, एक एक्स्ट्राचे जे पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत ते पैसे तुम्हाला या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये टॉपअप करायचे. म्हणजे काय की एक्स्ट्राचे पैसे ज्या दिवशी डाऊन असेल त्या दिवशी टाकायचे. म्हणजेच तुम्हाला काय होईल की 5 ते 10 वर्ष सुद्धा थांबायची गरज नाहीये. शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा तुम्ही स्मॉल कॅप मध्ये चांगल्या पद्धतीनं रिटर्न कमवू शकता. लोकांना हाय रिस्क घ्यायची आहे, अशा लोकांनी काय करायचंय की जास्तीत जास्त तुमच्या पोर्टफोलिओचा हिस्सा जो आहे तो स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आहे. आणि एक करायचंय की एका स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, 2 ते 3 स्मॉल कॅपचे फंड्स वेगवेगळे AMC चे बाय करायचे. त्याच्यामुळे काय होईल की प्रत्येक स्मॉल कॅप किंवा प्रत्येक पोर्टफोलिओ मॅनेजरची स्ट्रॅटेजी वेगळी असते. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडनी एवढे रिटर्न दिलेले आहेत, दुसऱ्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडनी त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त रिटर्न दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाचे सेम नाहीयेत. त्यामुळे थोडंसं डायव्हर्सिफिकेशनसाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2 ते 3 तुम्ही काय करा, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड घ्या. आणि त्याच्यानंतर काय करा, तुम्ही ते ऍक्टिव्हली मॅनेज करा. म्हणजेच काय की प्रत्येक डीपला त्याच्यामध्ये ऍड ऑन करायला चालू करा, ॲव्हरेज करायला चालू करा, स्मॉल अमाऊंटनीच ॲव्हरेज करा. तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं ॲव्हरेज आउट होतं, तुम्हाला खालच्या प्राइसला NAV मिळते आणि लॉंग टर्ममध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. स्मॉल कॅपमध्ये जर रिस्क बघायला गेलं तर रिस्क फॅक्टर हा खूप मोठा आहे, कारण की याचे रिटर्न पण त्याच प्रमाणामध्ये आहेत आणि ह्या कंपन्या स्मॉल असल्यामुळं याच्यामध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते, उतार चढाव जास्त असतो, त्यामुळे याच्यामध्ये रिस्क असते. पण रिस्क कधी नसते की ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंटच 5 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधीसाठी करतोय त्यावेळेस याच्यामधली रिस्क जी असते ती खूप कमी होते. असं का म्हणतोय मी, हिस्ट्री जर बघितली आपण तर कुठल्याही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचं तुम्ही बघा रिटर्न 5 वर्षाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह दिसणार नाहीये. आता सध्या जर बघितलं आपण तर मागच्या काही दिवसापासून स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणा किंवा मिड कॅपने चांगलं परफॉर्म केलं नाहीये. 2025-26 मध्ये याचे जर रिटर्न बघितले आपण तर निगेटिव्ह मध्ये आहेत.
त्यामुळे आता सध्या जर इन्व्हेस्टमेंट करायला याच्यामध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण की मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये रिटर्न खूप खाली आहेत आणि तुमचा जर पोर्टफोलिओ तुम्ही जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचा पोर्टफोलिओ जर बघितला आपण तर जवळपास 30%, 20%, 40% पर्यंत डाऊन आहेत लोकांचे, कारण की स्मॉल कॅपचे जे स्टॉक आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करेक्शन झालेलं आहे. म्हणजे ज्या कंपन्या चांगल्या आहेत अशाच कंपन्यांचे स्टॉकची जी प्राइस आहे ती ओके. पण ज्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन, ज्या कंपन्यांचं रिझल्ट चांगले लागत नाहीयेत, अशा कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन आलेलं आहे. जवळ-जवळ 50 ते 60% त्या कंपन्या आता सध्या डाऊन आहेत. त्यामुळं अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस मार्केट डाऊन आहे, अशा कंडिशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो. मागच्या 1.5 वर्षामध्ये जर बघितलं असेल, की गोल्ड आणि सिल्व्हरनी खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोल्ड, सिल्व्हरचे जे रिटर्न आहेत, ते कुठेतरी आपल्याला स्टेबल होताना दिसतील. स्टॉक मार्केटमध्ये परत एकदा एक नवीन रॅली येण्याचे चान्सेस आहेत आणि ही रॅली कशामध्ये येऊ शकते तर ती रॅली परत एकदा स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की ज्यावेळेस स्टेबिलिटी नसते ग्लोबल मार्केटमध्ये त्यावेळेस सगळ्यात जास्त जो पैसा असतो तो गोल्ड, सिल्वरमध्ये जातो. त्याच्यानंतर जी मोस्ट पॉप्युलर कॅटेगरी असते ती लार्ज कॅप असते. तर आता सगळे जे फंड मॅनेजर आहेत यांनी जास्तीत जास्त ॲलोकेशन त्यांचं स्मॉल कॅप, मिड कॅप मधलं विड्रॉ करून लार्ज कॅपमध्ये केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता सध्या जर बघितलं आपण तर आपली डील झालेल्या आहेत ग्लोबल मार्केटमध्ये आणि या डीलमधनं ज्यावेळेस सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला चालू होतील त्यावेळेस इकॉनॉमी जर बघितली आपण तर जवळपास 8.2% न जीडीपीने आपली ग्रोथ होते. इंडिया जशा पद्धतीनं ग्रो करेल त्याच पद्धतीनं स्मॉल कंपन्या, ज्या स्मॉलर कंपन्या आहेत यांच्यामध्ये पण आपल्याला ग्रोथ जाणवेल आणि त्याच्यानंतर यांचे रिटर्न पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगले मिळू शकतात. पण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही जर समजा 10 वर्षाआधी ₹1,00,000 निपॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये जर टाकले असते, आता त्याची व्हॅल्यू जवळपास ₹8,00,000 वर असती. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही ₹1,000 जर एस-आय-पी चालू केली असती 10 वर्षासाठी, तर आता त्याची जर व्हॅल्यू बघितली आपण, तर जवळपास ₹4,00,000 पेक्षा जास्त असते. म्हणजेच काय की तुम्ही भरलेत किती? फक्त ₹1,20,000 तेही 1,000च्या एस-आय-पीनं आणि आता अमाउंट जी आहे ती बघायला गेलं तर फक्त 10 वर्षांमध्ये 4,00,000 जवळपास ₹10,000 पर्यंत झाली असती. तर ही कंपाउंडिंगचं मॅजिक आहे आणि कंपाउंडिंगमध्ये लाँग टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट होते. पण प्रॉब्लेम काय आहे की एम-पीचा डेटा काय सांगतोय की जवळपास 95% लोक जे आहेत ते 2.5 वर्षामध्येच आपली एस-आय-पी स्टॉप करतात. मार्केटमध्ये करेक्शन आलं, मार्केट जर रिटर्न देत नसेल तर आपली म्युच्युअल फंडची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती विड्रॉ करतात किंवा एस-आय-पी आपल्या स्टॉप करतात. हा डेटा आहे. पण जर आपण लाँग टर्ममध्ये जर आपल्याला जर वेल्थ क्रिएट करायची असेल तर कंपाउंडिंगचं जे मॅजिक आहे ते जवळपास 6 ते 7 वर्षानंतर चालू होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे पहिले पैसे आपले जे डबल होण्यासाठी आहे ते जवळपास 6 ते 7 वर्ष लागतात. सेकंड टाईमचे जे पैसे आपले डबल होण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो आणि थर्ड टाईमला जर बघायला गेलं तर जवळपास 2 वर्षामध्येच आपले पैसे डबल व्हायला चालू होतात. कारण की चक्रवाढी व्याज जे आहे, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज याचा इफेक्ट जो आहे तो लाँग टर्ममध्ये चालू होतो. त्यामुळेच माझं म्हणणं आहे, की ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांचा व्ह्यू जो आहे तो 5 वर्ष प्लस असला पाहिजे. आणि ज्यांना 5 वर्षाआधीच चांगले रिटर्न कमवायचे आहेत, त्यांनी मी सांगितल्या पद्धतीनं ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल, ज्यावेळेस मार्केटमध्ये हेवी करेक्शन असेल, त्यावेळेस जर आपण टॉप करत राहिलात, त्यावेळेस काय होईल, की आपण प्रत्येक वेळेस खालच्या एन-ए-व्हीला बाय करतोय, कमी प्राईसमध्ये बाय करतोय. त्यामुळे आपल्याला असं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष थांबायची गरज नाहीये. शॉर्ट टर्ममध्ये पण आपण चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकतो. स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये तर ते अजून सोपं आहे. कारण की स्मॉल कॅपमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा जास्त व्होलॅटिलिटी असते, ज्यावेळेस चांगला उतार-चढाव असतो, त्याच वेळेस पैसे बनतात. आता खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो, की सर मार्केटमध्ये तर मी एस-आय-पी केली आहे, पण मागच्या 1 वर्ष झालं रिटर्नच नाहीयेत. तर रिटर्न कसे असणार आहेत? कारण की स्टॉक मार्केटने परफॉर्मन्स केलेलं नाहीये. गोल्ड आणि सिल्व्हरनी परफॉर्म केलेलं आहे. प्रत्येक ॲसेट क्लासचा एक कालावधी असतो. आता गोल्ड आणि सिल्व्हरनी परफॉर्म केलंय, तर येणाऱ्या काळामध्ये गोल्ड, सिल्व्हरचे रिटर्न जे आहेत ते स्टेबल राहतील. आता जर बघायला गेलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या ग्लोबल मार्केटमध्ये, तर स्टॉक मार्केट चालायला चालू होईल. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इंडियामध्ये वाढते. आता सध्या जर बघितलं आपण तर मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये इंडियामधनं खूप सारे पैसे जे आहेत ते बाहेर गेले. एफ-आयज इथनं पैसे काढतायत. पण आता जर बघितलं आपण तर येणाऱ्या काळामध्ये ते परतही येऊ शकतात. त्यामुळं इंडियाची इकॉनॉमी जी आहे ती जवळपास 8.2% जी-डी-पीनं वाढते. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत. जवळपास आपण ग्लोबल मार्केटमध्ये आता सध्या चांगला परफॉर्मन्स करतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये
आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि या अपॉर्च्युनिटीचा सगळ्यात जास्त जर कोणाला फायदा होत असेल तर तो होतो स्मॉल कॅप कंपन्यांना, कारण की स्मॉल कॅप कंपन्या छोट्या असतात. आणि आता जर बघितलं आपण इंडियामध्ये तर गव्हर्नमेंट या छोट्या कंपन्यांना सपोर्ट करतंय. त्यामुळे काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये या कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला होईल आणि तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आता सध्या खूप मोठी संधी आहे. तर या मार्केट कंडिशनमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्ममध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा. ज्यांना अजून इन्फॉर्मेशन पाहिजे, ज्यांना इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचे, त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही SMS करायचा प्रयत्न करा, कारण खूप सारे कॉल त्या नंबरवर येतात. तर तुमच्या SMSला, तुमच्या WhatsApp मेसेजला रिप्लाय देण्याची जबाबदारी आमची आहे. धन्यवाद.